हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतील ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की स्वानंदी समरला डायटिशियनकडे घेऊन येते. तेव्हा समर फोनवर बोलत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे नंतर बोला ना, आता इकडे आलो आहे ना, इकडून जाताना फोनवरच बोला तुम्ही. तेव्हा समर बोलतो ठेवला आहे ना फोन, तुमच्या सांगण्यावरून आलो आहे ना मी, चला. तेव्हा स्वानंदी त्याला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा समर तिथे चार्ट वाचतो आणि बोलतो की डायटिशियन. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की अहो तुम्हाला काय करायचं आहे डायटिशियन, अहो अजून बारीक होऊ नका तुम्ही, नाही तर विचित्र दिसाल. तेव्हा स्वानंदी बोलते नाही 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 नाही, हे माझ्यासाठी नाही चाललं आहे, हे तुमच्यासाठी आहे. तेव्हा समोर बोलतो काय माझ्यासाठी, ओ मी तुमच्या सांगण्यावर इथपर्यंत आलो आहे. हे डायटिशियन डाएट वगैरे मला काही जमणार नाही आहे. आणि का घेऊन आला आहेत मला तुम्ही इथे, मी चाललो आहे. सकाळी तुमच्या सांगण्यावरनं व्यायाम करून घेतला, काढा वगैरे पिला ना, आता हे काम मला नाही जमणार. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो असं काय करतायत, तेव्हा जाऊन तर बघा तरी. तेव्हा समर बोलतो की नाही, मला कामाच्या गडबडीत नाही जमणार हो हे सगळं. तुम्ही ना त्या आजीच्या नादी लागून ना तिने चांगलं ड्रेन करून ठेवलं आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगून ठेवतो मला जमणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो ऐका तर आतमध्ये चला. तर तेव्हा समर बोलतो की नाही, तुमच्या सांगण्यापर्यंत मी इथपर्यंत आलो आहे, पण डाएटचा डीसुद्धा मला जमणार नाही, चला आतमध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके, डीवर काम करूया. इकडे रोहनची सॅलरी झालेली नसते, त्यामुळे त्याची चिडचिड होत असते. आणि ऑफिसच्या कामामध्ये तो टीम लीडर असतो, पण त्याचीच सॅलरी झालेली नसते, त्यामुळे तो फोनवर बोलत असतो. तेवढ्या तिथेच अधीरा येते आणि अधीरा त्याला समजून सांगत असते की बघ मी ग्रोसरी पण ऑर्डर केली, तू ट्रेस नको ना घेऊ, आणि काही पैसे आईबाबांना पाहिजे ना, मी आईबाबांना देऊन देईल पैसे. तेव्हा रोहन बोलतो की नाही नाही, तू देऊ नकोस अधीरा पैसे. तेव्हा अधीरा बोलते की रोहन असं का करतोयस, माझी पण जबाबदारी ना ही, आपल्या दोघांची जबाबदारी आहे, त्यामुळे यू डोंट वरी, तू ट्रेस नको घेऊस. तेव्हा रोहन बोलतो की मला कळत नाही की मी कुठे चुकतो आहे, माझ्या हक्काचेच पैसे मागतो आहे ना मी. आणि रोहन ऑफिसला चालला जातो. इकडे स्वानंदी आणि समर डायटिशियनशी बोलत असतात. तेव्हा डायटिशियन समरला विचारत असते. समरला डायटिशियन विचारते की तुमची काही मेडिकल हिस्ट्री. तेव्हा समर बोलतो की काही नाही, छोटे मोठं होत असतं, तेव्हा मी छोट्या मोठ्या गोळ्या घेत असतो. तेव्हा स्वानंदी त्याचे रिपोर्ट्स दाखवते. तेव्हा समोर बोलतो की हे कधी. तेव्हा स्वानंदी बोलते की काल आजारी तुम्ही पडला होतात नाही का, तुमचे रिपोर्ट केले होते ना, ते मी घेऊन आली. तेव्हा ती डायटिशियनही बोलते की बघा किती काळजी करणारी बायको आहे तुमची. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा राजवाडे, डायटिशियन मॅडम ज्या काही डाएट चार्ट देणार आहे ते आपण व्यवस्थितपणे फॉलो करूया, तुम्ही काळजी करू नका त्याची. तेव्हा डायटिशियन सांगत असते की हे बघा तुम्ही काय ना, तुमचे रिपोर्टमध्ये सरळ दिसते की तुमचं BP शूट झालेला आहे, तुमची डायबिटीस वाढली, म्हणजे तुम्ही प्री डायबिटिक आहात. त्यामुळे असं कसं चालणार आहे ना, तुम्ही काहीही खाल्लं तर. तुम्ही डायटिशियन व्यवस्थित पाळलं मी दिलेलं, तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही आहे. आणि संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला तुमचं डायटिशियनचा प्लॅन सगळा मेल करते. तेव्हा समर बोलतो की अहो हे बघा आता मँगोचा सीझन आहे, प्लीज कृपा करून तुम्ही मला असं काही बंद करू नका. तेव्हा स्वानंदी डोक्यालाच हात लावते. इकडे अर्पिता सेल्फी काढत असते. मल्लिका येते आणि बोलते की तू काय डॉलसारखी करतेस, डॉलला फोन करायचं ते दिलं सोडून. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा अगं. तेव्हा मल्लिका बोलते की बघ ना अगं, इथेच आनंदी काय करते काय नाही, समोरचं काय चाललं आहे त्या दोघांचं ते बघायला आपण आहोत, पण तिकडे डॉलचं काय चाललं आहे, किती दिवस झाले तिची भणकही नाही आहे. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा डोंट वरी, मी कॉल करते. तेव्हा अर्पिता अधीराला कॉल करते. तेव्हा अधीरा बोलते की हां बोल. तेव्हा अर्पिता बोलते की काय गं कशी आहेस, काय चाललं आहे. तेव्हा ती बोलते की नाही ॲज युज्युअल, काय नेहमीचंच चाललं आहे, घरातली कामं. तेव्हा अर्पिता बोलते की काय तू घरातली कामं करतेस. तेव्हा अधीरा बोलते की कामं म्हणजे अशी खूप कामं नाही गं, हेच घरातल्या कपड्यांच्या घड्या वगैरे. तेव्हा अर्पिता बोलते की तू ठीक आहेस ना, अगं फन करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा अधीरा बोलते की फन नॉट फॉर दिस इन हाऊस ॲपरेंटली. तेव्हा अर्पिता बोलते की म्हणजे काय म्हणायचं तुला. तेव्हा अधीरा बोलते की तेच ग, रोजची आई त्या रोज नवनवीन अशा गोष्टी काढून ठेवतात ना की मला कळतच नाही की काय करायचं. तेव्हा अर्पिता बोलते की तू हे सगळं सहन करतेस. तेव्हा अधीरा बोलते की मी आता सहन करते, पण मला माहीत नाही मी किती वेळ ते सहन करणार आहे. ज्या दिवशी मला सहन होणार ना त्या दिवशी मला माहीत नाही मी काय करणार ते, म्हणून. आणि अधीरा मी तुझ्याशी नंतर बोलते, माझा मूड ठीक नाही म्हणून फोन ठेवून देते. तेव्हा इकडे अर्पिता खूप खुश होते आहे. तेव्हा मल्लिका बोलते की काय गं काय झालं. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा गुड न्यूज आहे, तिकडे काही ठीक नाही आहे,
अधीराच्या सासूने पुन्हा काहीतरी कांड केलेले दिसत आहेत. इकडे आजी डाएट चार्ट बघत असते आणि बोलते की किती सुटसुटीच ना नंदू, किती काळजी घेते ग तू पिंट्याची. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही, फक्त हे राजवाड्यांसाठी नाही हं आजी, तुमच्यासाठी आहे. तुम्ही ही डाएट चार्ट फॉलो करायचं आहे. नो गोड आणि नाही काही, कळलं ना. तेवढ्याच मल्लिका येते आणि बोलते की वा वा, काय डाएट चार्ट, बघू बघू हे काय समरसाठी, आणि तो करणार आहे का फॉलो. त्याला किती बिझी असतो तो, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि हे फॉलो करायला त्याला वेळ आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की करतील काकू, म्हणजे मला तरी वाटतं की ते करतील. तेव्हा तेव्हा मल्लिका बोलते की अगं करायला तरी ऐकायला तर पाहिजे ना. आणि तेव्हा आजी बोलतात की अगं मल्लिका, त्या दोघांचं ते बघून घेतील ना, तू कशाला मध्ये बोलतेस, आणि ती स्वानंदी काय करायचं बघेल ना. तेव्हा मल्लिका बोलते की अहो आई तुम्ही चिडू नका, मी का म्हणते, कारण की आधी स्वानंदी आणि समरचं नातं किती नाजूक आहे, आणि त्यात हे कर ते कर आणि अशा गोष्टी आल्या तर तुम्हाला माहीतच आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की काहीतरी गफलत होते काकू तुमची, मी काही आमच्या नात्यासाठी नाही करत आहे, मी हे त्यांच्या हेल्थसाठी करते. आणि काय आहे ना, डाएट चार्ट फॉलो करायचा म्हणजे काय लगेच तूप खाल्ल्याने रूप येत नाही. आता हळूहळू जर सुरू केली आणि त्याचे इफेक्ट जर दिसायला लागले, आणि इव्हेंच्युअली काही दिवसात इफेक्ट दिसतीलच, आणि बरोबर व्यक्ती हळूहळू करेलच. म्हणजे कसं आहे ना, 2 दिवस पालेभाज्या, 2 दिवस कडधान्य, 2 दिवस फळभाज्या, आणि मग शनिवारी आणि रविवारी काहीतरी वेगळं फॉर चेंज म्हणून करू शकतो आहे. तेव्हा आजी बोलते की बाप रे नंदू, किती हुशार आहेस ग, हे तूच करू शकतेस बाई. तेव्हा मल्लिका बोलते बरोबर आहे आई तुमचं, हे सगळं हीच करू शकते. जसं की स्वानंदी या घरात आल्यापासून आहे ना, खूप साऱ्या गोष्टी आपण बदलून टाकल्या आहेत, आणि बदलवल्या आहेत तिने. खरं तर ना, हे तिने केलं ते चांगलंच आहे. पण स्वानंदी, तू आम्हाला एक शब्द विचारायला हवं होतं हे सगळं करत असताना. तेव्हा आजी बोलते की मल्लिका तू शांत बस गं, आणि स्वानंदी तब्येतीचीच काळजी घेते ना सगळ्यांच्या. मी तर करणार आहे बाबा स्वानंदी, तुझ्या तब्येतीची काळजीसाठी मी हे सगळं फॉलो करणार आहे, तुझे रूल्स. मल्लिका, तुलाही तुझ्या तब्येतीची काळजी असेल ना, तर तूसुद्धा फॉलो कर. चल गं हे सगळं घेऊन. तेव्हा आजी आणि स्वानंदी चालली जाते. तेव्हा मल्लिका आजीला बोलत असते की माझी काळजी करते तब्येतीची म्हातारी. इकडे अधीरा ग्रोसरीचं सामान मागवते. ती पूर्ण हेल्दी, ब्राऊन शुगर, ब्राऊन राईस, ओट्स, सगळं हेल्दी मागवत असते. तेव्हा मंदाकिनीला तोही प्रॉब्लेम असतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे काय मागवलं आहेस आणि एवढ्या महागड्या वस्तू. तेव्हा अधीरा बोलते की आई तुम्हाला प्रॉब्लेम काय, सकाळपर्यंत तुम्हाला ग्रोसरीचा प्रॉब्लेम होता, आता ग्रोसरी आली तरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की एवढं महागडं मागवायची काय गरज आहे. तेव्हा अधीरा बोलते की तुम्हाला ना सगळं, तुम्हाला जर कधी गोल्ड दिलं ना तर तुम्हाला सिल्वर पाहिजे असतं, तुम्हाला सिल्वर भेटलं तर तुम्हाला कॉपर पाहिजे असतं. आई तुमचा प्रॉब्लेम काय आहे या नक्की. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघ, एवढ्या महागड्या वस्तू काही गरजच नव्हती तू मागवायची. तेव्हा आधीरा बोलते की आई बाबांचा पण विचार करणार, ते हार्ट पेशंट्स आहेत आणि त्यांच्यासाठी हे सगळं हेल्दी चांगल्या गोष्टी आहे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते माझ्या नवऱ्याच्या हेल्थ इश्यूबद्दल तू मला काही सांगू नकोस. हे बघ, हे सगळं परत करून टाक, एवढं महागडं, आणि आपला किराणा माल ज्या दुकानातून घेतो तिथूनच घ्यायचा आहे. मी तुला लिस्ट पाठवते, तिथूनच माग. आदिराचं पूर्ण डोकं आऊट होतं. मंदाकिनी चालली जाते. तेव्हा सुश बोलते की हे बघ तू टेन्शन नको घेऊ, मला सगळं समजते, मी तुला लिस्ट पाठवते, हे सगळे वस्तू तू परत नको करू, हे आपण वापरूयात ना, आपण आईसाठी दुसरं मागूया म्हणून. इकडे स्वानंदी डाएट चार्ट वाचत असते. तेव्हा समर येतो आणि बोलतो काय हो काय करताय. तेव्हा स्वानंदी बोलते की तुमचं डाएट चार्ट. तेव्हा समर बोलतो की फक्त माझी हिस्ट्री घेऊन त्या डायटिशियन मॅडमने सगळं बनवून दिलं तुम्हाला हिस्ट्री. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो हे अख्खं बनवण्यासाठीच तर तुमची हिस्ट्री घेतली, आता हे सगळं फॉलो करायचं आहे, नीट फॉलो करायचं आहे. तेव्हा समर बोलतो की नाही मी सांगतो ना त्यात काय असणार आहे. त्यात असणारे हेल्दी खा, वेळेत खा, शेड्यूल पाळा, व्यायाम करा, हे करा ते करा, मी असलं काहीही करणार नाही. मुळात तुम्ही मला सांगितलं म्हणून मी तुमच्याबरोबर तिथपर्यंत आलो. मुळात मला कोणी शेड्यूलमध्ये अडकू शकणार नाही, मी असलं काही करणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की मुळात चांगल्या सवयी लावण्याचा प्रॉब्लेम काय. तेव्हा समोर बोलतो की तुम्ही हे सगळं सिरियसली घेताय, हे तुम्हाला वाटत नाही अति सिरियसली घेताय. तेव्हा स्वानंदी बोलते की मुळात तुम्ही जे काही करताय ना ते जरा तुम्ही जास्त अति सिरियसली घ्या. काही बोलतात असं नाही वाटत आहे का तुम्हाला. काल BP शूट झालं होतं तुमचं. तेव्हा समोर बोलतो की अहो कामाच्या टेन्शनमुळे होतं कधीतरी,
एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे त्यात. तेव्हा समर बोलतो की तुम्ही एवढं एफर्ट्स घेऊ नका माझ्यासाठी. तेव्हा स्वानंदी बोलते की तुमच्यासाठी मी सगळे एफर्ट्स घेणार आहे. तुम्ही माझ्या बाबांसाठी एवढं केलं की नाही, मग मी मित्रासाठी एवढं सगळं करणारच आहे आणि तुमच्यासाठी मी एवढं सगळं करते तर तुम्हाला हरकतच काय आहे. तेव्हा समोर बोलतो हे बघा मी तुमच्यासाठी एवढं केलं म्हणून तुम्ही माझ्यासाठी एवढं करायचं हे नाही चालणार मला. तेव्हा स्वानंदी बोलते नात्यामध्ये देवाणघेवाण असली पाहिजे की नाही आणि मुळात ही चांगली देवाणघेवाण आहे ना. आता हे सगळं फॉलो करायचं आणि फॉलो केलं ना तुमच्या गोळ्या पण बघा तुम्हाला कळणार सुद्धा नाही, अशा गुल होतील आयुष्यातून. तेव्हा समोर बोलतो की बघू चाट बघतो आणि बोलतो अरे बापरे तेलकट नाही गोड नाही हे असं होऊ नाही शकत ना. खाणं हे माझ्या आयुष्यातला वीक पॉईंट आहे आणि मी असलं काही करणार नाही. अहो पण मिळेल. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पण मिळेल, कोण म्हणतं मिळणार नाही, पण तुम्ही थोड्या चांगल्या सवयी लावा ना. तेव्हा समोर बोलतो की अहो पण मी माझं मागचं मी बघेन ना. तेव्हा स्वानंदी बोलते की तुमचं तुम्ही बघत नाही आहात म्हणूनच मला ह्या गोष्टी करण्याची वेळ आली. तेव्हा स्वानंदी बोलते की पण आता मी काही तुम्हाला सोडत नाही. तेव्हा समोर बोलतो की पण का तुम्ही असं सारखं सारखं वागतात माझ्याशी असं. तेव्हा स्वानंदी बोलते की असं म्हणजे. तेव्हा समोर बोलतो की असं बायकोसारखं. तर स्वानंदी बोलते बायको तर आहेच मी तुमची. आपलं नातं जरी तडतोडीचं असलं तरी जगासमोर आपण नवरा बायको आहोत की नाही. तेव्हा समोर बोलतो की हे बघा मला असल्या गोष्टींची सवय नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो सवय होईल, तुम्ही फिट राहण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. तेव्हा स्वानंदी बोलते आणि आता मागे नाही हटायचं. तेव्हा ती डाएट चार्टचा फोटोही काढत असते, समोर बघतच असतो तिच्याकडे. स्वानंदी त्याचं काही ऐकूनच घेत नसते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.